मी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते म्हणून माझ्या मुलीने त्यांना खाण्यासाठी इडली सांबरचा बेत बनवला होता. म्हटलं चला माझ्या यूट्यूब फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करावा. इथे सर्वात प्रथम तिने पाऊण वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजण्यासाठी घातलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ व हळद आणि एक टोमॅटो चिरून घातलेला आहे. टोमॅटो वरणामध्ये घातल्यानंतर वरणाला चवही छान येते आणि रंगही छान येतो. कुकर लावून झाल्यानंतर तिने पुढची तयारी केली. त्यामध्ये सर्वात प्रथम तिने एक गाजर चिरून घेतला होता, शेवग्याच्या शेंगा आणि एक कांदा चिरून घेतला होता. नंतर इडली पात्राला तेल लावून तिने त्या इडल्या लावून घेतल्या. इडलीचं पीठ आपण जसं नेहमी बनवतो तसंच बनवलेलं होतं. इडली पात्राला तेल लावून झाल्यानंतर हे इडलीचं बॅटर सगळं पात्रामध्ये घालून घेतल्यानंतर इडली वाफवून घेतली व पुढची तयारी केली. त्यात कुकरमधील डाळ शिजली होती तर तिने टोमॅटो बाजूला करून डाळ चांगली घोटून घेतली. डाळ घोटून झाली की फोडणीची तयारी केली. त्यामध्ये सर्वात प्रथम कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की मोहरी घालून घेतली. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये तिने 1 चमचा जिरं घालून घेतले. चांगली फोडणी बसली की यामध्ये कढीपत्त्याची 7 ते 8 पाने घालून घेतली आणि नंतर चिरलेला कांदा घालून घेतला. आपण नेहमी सांबार करताना गाजर किंवा बाकीच्या ज्या भाज्या आहेत, कोणी कोणी बटाटाही घालतं, शेवग्याच्या शेंगा ह्या उकडून घेऊन घालतो. परंतु तिने येथे थोडासा शॉर्टकट केलेला आहे. या ज्या भाज्या आहेत गाजर आणि शेवग्याच्या शेंगा, कांदा परतून झाला की तिने त्या भाज्या यामध्येच वाफवून घेतलेल्या आहेत. मी तरी आजपर्यंत अशा पद्धतीने कधी सांबार केलं नव्हतं, परंतु तिचा हा शॉर्टकट बघून मी नक्कीच एकदा ट्राय करेन. नक्कीच उकडलेल्या भाज्यांपेक्षा तेलात वाफवलेल्या भाज्यांची चव अजून चांगली लागत असणार. आता इथे ह्या भाज्यांमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घालून झाल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. आपल्या मुलांची कुठल्याही बाबतीमध्ये प्रगती झाली की आईला अगदी भरून आल्यासारखं होतं. कुतूहलही असतं आणि कौतुकही असतं. मी असताना ती नेहमीच काही ना काहीतरी वेगळे पदार्थ बनवत असते. परंतु मी नसताना तिने एवढं इडली आणि सांबार बनवलं याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं. आता या सर्व भाज्या शिजून झाल्या की यामध्ये डाळ घालून घेतलेली आहे आणि नंतर हा जो शिजलेला टोमॅटो आहे तो घालून स्मॅश करून घेतलेला आहे. आधी सुरुवातीला वरण शिजताना थोडी हळद घातलेली आहे, परंतु तिने नंतर परत इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घालून झाले की यामध्ये काश्मीरी लाल मिरचीचं तिखट 1 चमचा, घरगुती लाल तिखट अर्धा चमचा, घरगुती काळा मसाला आहे तो अर्धा चमचा आणि सांबर मसाला 1 चमचा घालून घेतलेला आहे. हे सगळे मसाले आणि तिखट घालून झाल्यानंतर यामध्ये मी चिंचेची चटणी करून ठेवलेली आहे. ती मी आधीच करून ठेवत असते ढोकळा वगैरे केल्यानंतर खाण्यासाठी. ती चिंचेची चटणी तिने यामध्ये घालून घेतलेली आहे. चिंचेची चटणी घालून झाल्यानंतर एक 2-3 मिनिटे कमी गॅसवरती तिने ही सांबार शिजून घेतलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता इडलीही तयार झालेली आहे आणि हा एकंदरीतच इडली सांबारचा बेत छान तयार झालेला आहे. वरतून आता कोथिंबीर घातलेली आहे. तुम्हाला जर हा इडली सांबारचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा हं.